अतिशय लांब लचक सरांमध्ये 10 ते 12 पावलांची धाव. यावेळी चेंडू लॉक केले, ओळखले की या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा खेळाडू नाहीये, परंतु बाबू तिथे वेगाने चेंडूवरती जात आहेत. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. सामना तडजोडीचा असणार आहे. आता मात्र दोन चांगले संघ एकमेकांसमोर आलेले आहेत आणि सामना अटीतटीचा असणार आहे. शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटच्या पूल मधला मैदानावरती साकारला जातोय. आपण पाहतो म्हणतो गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज विनायक त्याचं पाचारण केलं गेलं. विनायक देखील तेवढाच तडाखेबंद गोलंदाज मित्रांनो, खूप चांगली शैली आहे त्याची, खूप चांगली गोलंदाजी करतो तो आणि फलंदाजांना मात्र जखडून ठेवण्यामध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कशा प्रकारे फेकता येईल याच्यावरती तो सातत्याने कॉन्सन्ट्रेशन करतो आणि आपण पाहतोय आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 धावा दाखलकेवरती तिसरा चेंडू निर्धाव गेलेला आहे. विनोद जो 2 चेंडूचा सामना करत वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतो. या खेळाडूकडे क्षमता आहे, ताकद आहे, परंतु आज तो कशा प्रकारे खेळणार. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून खराब चेंडू दंडित केलं जाते या गोलंदाजाला. अवंतर चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतोय मित्रांनो की एक धाव धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाढली जाते. 4 धावा धावफलकावरती आले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 अजून एक खराब चेंडू. गोलंदाज सातत्याने आपली लय भटकतायत. बघा सकाळच्या सत्रामध्ये काय धावा येत होत्या, काय षटकार चौकार पाहायला भेटत होते, परंतु जसं जसं आपण दुपारच्या सत्रामध्ये आलो तसं धावा पूर्णपणे थांबल्या गेल्यात. याच्या मागचं कारण अद्याप देखील समजू शकेल नाहीये. बहुतेक वेळेला आपण पाहतो की सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नाहीत, परंतु दुपारच्या सत्रामध्ये विकेट एकदा कडक झाली की मात्र धावा येतो. परंतु यावेळेस आपण पाहतो की फटका फसलाय. फलंदाज विनोदच्या खेळीचा मात्र अंक होते. गोलंदाज 2 वाईट टाकल्यानंतर विनायक मात्र खूप चांगला कमबॅक करतायत. तिसरा चेंडू टाकत असताना खराब चेंडू टाकत नाहीयेत, अवांतर चेंडू टाकत नाहीयेत. फलंदाजाला मात्र धाडलं जाते सीमारेषेच्या पलीकडे त्याच्या पॅव्हिलियन मध्ये 2 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले. धावफलकावरती आलेले आहेत त्या म्हणजे 4 धावा, 5 धावा. नवीन फलंदाज चंदर येत आहे. थोडासा वेग वाढवा फलंदाजांना विनंती असेल तर. या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती 5 धावा आलेल्या आहेत. बाद होणारा फलंदाज विनोद ज्याने 3 चेंडूचा सामना करत 2 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. थोडीशी निराशा त्याच्याकडून जरूर असणार आहे. बहुतेक वेळेला विनोद खूप चांगली फलंदाजी करतो, परंतु आज थोडीशी निराशा त्याच्याकडून त्याच्या संघाच्या पारड्यामध्ये. शेवटचा चेंडू ओढती विकेट विनायक चंद्र यांच्यासाठी. चेंडू गरकन आतमध्ये येतोय, परंतु पूर्णपणे समजू शकला नाहीये. टायलाईन वरती आदळतोय चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती धावसंख्या स्थिरावलेली 5च्या घरामध्ये. अतिशय संत गतीने मैदानावरती हे सत्र चालू आहे मित्रांनो. दुपारी 2 वाजल्यानंतर आतापर्यंत आपण पाहतो की खूप चांगले सामने होत नाहीयेत. जेवढे चांगले सामने पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये झालेत 12-12:30 पर्यंत खूप चांगले सामने आम्ही पाहिले. सलतेवाडीचा तो सामना आतापर्यंत डोळ्यासमोर उभा राहतो. त्यानंतर पानेरे संघ खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला, परंतु आपण पाहतो की दुपारच्या सत्रामध्ये अतिशय संत गतीने खेळ चालतोय. कदाचित दुपारच्या सत्रामध्ये भोजन झाल्यानंतर कदाचित सुस्ती अजून देखील शरीरामध्ये जाणवते काय. पहिल्या षटकाचा होता खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 5 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 2 एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. 5 फलंदाज विनोद तर पहिल्या षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं तो म्हणजे विनायक. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतो. आकाश येत आहेत नवीन गोलंदाज. सातत्याने फेरबदल केला जातो क्षेत्ररक्षणामध्ये. गोलंदाजाला अनुसरून गोलंदाजीची क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र बाबू करतायत. खूप चांगला खेळाडू मित्रांनो श्रीकांत उर्फ बाबू. येणाऱ्या सत्रामध्ये त्याची फलंदाजी आपण पाहणारच आहोत मित्रांनो. दक्ष स्पोर्ट्स क्लब साठी ॲज अ ओपनर डावकर आता तर यशस्वी फलंदाज म्हणून खूप चांगली भूमिका राहिली आहे त्याची, परंतु खूपशा कालावधीनंतर त्याला देखील आम्ही ऍक्शन मैदानावरती पाहणार आहोत. तर बघा तोच बाबू पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये दिसणार का. तर पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त 5 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. आकाश येत आहेत नवीन गोलंदाज. साकोटापाची चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम फटका शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. पंचांचा इशारा 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. का सुंदर शैली आहे फलंदाजी करण्याची. आकोटापाचा चेंडू होता, वाट पाहिली चेंडूची, त्यानंतर मात्र खूप चांगला फटका एक्झिक्यूट करतायत. स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी अप्रतिम षटकार.
ज्या धाव संख्येची गती पहिल्या षटकामध्ये अतिशय संत होती ती गती आता मात्र वेगाने पळते की काय. षटकार आला. षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतो की 11 धावा धाव फलकावरती. यावेळेस पॅडलाईन वरती चेंडू आदळते. बाईकच्या माध्यमातून एक धाव जवळ भेटते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सांघिक कोट्यामध्ये भर पडते. एकने आपण पाहतो की 12 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आकाश लांब लचक उंच पुरा असा खेळाडू भरदाखल शरीर यष्टीचा आणि ज्या प्रकारे त्याची ऍक्शन आहे मित्रांनो, असं वाटतं की मिचेल स्टार्क, ज्या प्रकारे मिचेल स्टार्कची ऍक्शन आहे मित्रांनो त्याच प्रकारची त्याची ऍक्शन देखील दिसते गोलंदाजीची. शेवटच्या क्षणी मात्र मनगटाच्या साह्याने चेंडूला गती उसळी देण्याचा प्रयत्न करतात आणि फलंदाजांना हीच गती आणि उसळी थोडीशी अचंबित करून सोडते. काय पहिला चेंडू खराब वगळता आतापर्यंत त्याला कुठल्या प्रकारे हात खुले करून देत नाहीये. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू ओव्हरपी चेंडू जरूर होता. किपी निसता चेंडूला समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली 12च्या घरामध्ये. अकुटाचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर लाईन आणि लेंथ. अकुटाचा चेंडू टाकणं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नसते, परंतु एक नैसर्गिक देणगी आहे. वाईड येतोय. थँक्यू अंपायर. नैसर्गिक देणगी आहे मित्रांनो या खेळाडूकडे. शरीर उंच पूर्ण आहे, हात लांब लचक, हाय आर्म ऍक्शन आहे त्याची. शेवटच्या चेंडू ज्या प्रकारे उसळी देतात खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी. ऑफ साईडला चेंडू खेळतात डीप मध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स सीमारेषेच्या लगत चेंडूला अडवलं जाते. एकच धाव निश्चित स्वरूपाने भेटते आणि 1 धावेच्या बरोबरीने 13 धावा धाव फलकावरती येत आहेत. या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि जर पाहिलं तर 13 धावा धाव फलकावरती अद्याप 8 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडू घालती जात आहेत. हातून आणा मेमेपर्यंत कौतुक करावं लागेल आकाशाचं. खूप चांगला बॅकअप देत आहेत आकाश. आकाशच्या आवाक्याच्या पलीकडचा झेल होता तरी देखील एफर्ट आकाशने दाखवलं. मित्रांनो हेच असतं क्रिकेट. तुमचं एफर्ट तुम्हाला यश संपादित करून देतं आणि एफर्ट दाखवलं आणि आपण पाहतो की मित्रांनो शेवटच्या क्षणी झेल सुटलेला आकाशने मात्र तो झेल टिपला. अप्रतिम झेल, सुंदर देखणा झेल या पूर्ण स्पर्धेतला अजून एकदा आपण पाहू शकता. 2 षटकांचा होतो समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीचा स्कोर ठरवून पोहोचतोय 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. या षटकामध्ये जर विचार केला तर 9 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, या षटकामध्ये 9 धावा. खूप चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, चिंगूस गोलंदाजी म्हणावं लागेल मित्रांनो. एखाद्या मारवाड्यापेक्षा खूप चिंगूस गोलंदाजी करतात हे गोलंदाज मैदानावरती. फलंदाजांना खूप जखडून ठेवले जाते. 1 षटकार केपी यांचा 1 षटकार वगळला तर मात्र बाकीचे 11 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळले गेले. आकाशने देखील खूप चांगली गोलंदाजी केली, विनायकने देखील खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु आता मात्र परीक्षा असणार आहे श्रीकांत उर्फ बाबू यांची. चला थोडंसं स्पीडअप करा. वारंवार सांगण्यासाठी आम्हाला विनंती करण्यासाठी भाग नका पाडू. वेळेची कमतरता मित्रांनो. 4 वाजलेले आहेत. अजून देखील 4 महत्वाचे सामने खेळवायचे. बाबू येत आहेत. पहिला चेंडू बाबू यांचा. यावेळेस मात्र वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला तटून काढले. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या रीतीने चेंडूला गॅदर करत आहेत. दुसरीची संधी देखील देत नाहीयेत आणि केपीने स्वतःवरती विश्वास दर्शवला की मी काहीतरी करेन. कारण की 1 षटकार लागवलं तर त्यांचा आत्मविश्वास जर पाहिला तर खूप बळावला गेलाय. या बळावलेल्या आत्मविश्वासाचा कशा प्रकारे फायदा घेतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. राईट हँड ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. श्रीकांत उर्फ बाबू पुन्हा एकदा. अकोटापर्यंत चेंडू यावेळेस मात्र पुल केलाय म्हणजे सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला झेल टिपला जातो आकाशांच्या माध्यमातून. अजून एक मोठा हादरा. केपी बॅक टू द पवेलियन. तर चला टीम मिटिंग नकोय आणि फलंदाजांना देखील विनंती असेल की आपण देखील अतिशय वेग वाढवायचा, थोडासा वेगाने मैदानाकडे यायचंय. संदीप येत आहेत. केपी बाद झालेत. किरण आणि सचिन आपण पाहू शकता. नवीन फलंदाज हा देखील स्ट्राईक हँडवरती, नॉन स्ट्राईक हँडवरती येतोय तो फलंदाज संदीप येत आहेत. तर अपेक्षा असणार या 2 खेळाडूंकडून. बघा धावसंख्या मापक जर उभी करायची असेल तर एक भागीदारी असणं खूप गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 10 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. थर्ड अंपायर आशिष.
चालू झालं का? हॅलो, चालू झालं का? हॅलो हॅलो, चालू झालं का? एक तरी मोहरा भेटला का नाही? कोण उचलला? कितीला? 3 लाख? अरे 10च आहेत ना पण. कोण कोण कोण? विशाल गुटुकडे कोणी घ्यायला सांगितलं? हा, ओके ओके. उमेश का विशाल? अरे पण तो येणार आहे का? हा, चालेल चालेल. आणि त्याला 330 बाबा लय दिले रे त्याला. कोण आहे तो वाघ? हा, नको जाऊ दे. तू आता मयाला बोल की भाई त्या सुनील साठी थांब, आता पैसे नको घालू. तू आता एक मग असं काय करा मध्ये थोडे फसवे गेम खेळा बाकीच्या प्लेयरांबरोबर आणि मध्ये सोडून द्या. आणि सुनील भाई, सुनील आता सुनीलसाठी पैसे ठेवा. पैसे ठेवा, सुनील पाहिजे, सुनीलसाठी पैसे पाहिजेत. हा हा हा, चालेल. हा हा, अरे भरलेला आहे. तर याचबरोबर आपण बाजू सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होती. थोडीशी चर्चा मसलत मैदानावरती आमच्या आयोजकांबरोबर केली गेली. खेळाडूंच्या माध्यमातून पंचांनी मात्र इशारा दर्शवलाय. कदाचित आपण पाहतो चेंडू निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 16 धावा फलकावरती बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न असतो. लिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित अतिशय वेगाने एक धाव केली जाते आणि एक धावाच्या बरोबरीने धावफलक 17च्या घरामध्ये जाते. क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक अशुभ आकडा आपण पाहतो 17. तर खतरा पुण्यासाठी असणार आहे. 4 चेंडू झालेले आहेत. बाबू खूप चांगली गोलंदाजी करतो, लयबद्ध गोलंदाजी करतोय. आतापर्यंत कुठल्या प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. ती चांगली जमिनीची बाजू असू शकते, परंतु यापुढे काय होणार हे देखील पाहणं कौचित असू शकतं. आणि यावेळेस पहा हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि घनाघाती प्रहार 6 धावांसाठी षटकार. या फटक्याची गरज होती. खूप संत गतीने धाव फलकावरती धावा येत होत्या. कुठलाही मोठा फटका आला नव्हता. आकाशच्या पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार केपीने लगावला. तिथून जर पाहिलं तर धावसंख्या खूप धीम्या गतीने जात होती. आणि आता आपण पाहतो मित्रांनो की षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्येवरती वेगवान बदल होते. परंतु यावेळेस पहा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. हा षटकार नव्हता, तर षटकार दिलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप चुकी करतोय आणि या चुका खूप महागड्या ठरू शकतात. षटकाराच्या बरोबरीने स्कोर जाऊन पोहोचतोय 29. षटक संपले. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता मित्रांनो. तर चला पंच थोडासा वेग वाढवा. 29 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. अजून देखील 6 चेंडूचा खेळ येणं बाकी. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पडलेत आणि आपण पाहतोय की त्याच्या परिणामादाखल धावसंख्या जी संत गतीने चालत होती ती धावसंख्या आता मात्र वेगवान झाली. थोडंसं स्पीड वाढवा प्लीज. आमच्या आयोजकांच्या माध्यमातून वारंवार विनंती केली होती आशिष सोरगे यांच्या माध्यमातून की कृपया करून थोडासा स्पीडअप करा. तर 6 चेंडू शेवटचे शिल्लक. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला जातोय. फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकर हँड वरती सचिन आहे. नॉन स्ट्रायकर हँड वरती फलंदाज किरण, ज्याने 2 षटकांमध्ये 2 षटकार लावत धाव फलकावरती किरण दाखवले. मनगटाच्या चेंडूला ऑन साइडला खेळून काढले. एक धाव पूर्ण केली होती. दुसरीची संधी जरूर घेतली जाते, नकार दिला जातोय. शेवटच्या क्षणी मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित जात आहेत. एक धाव या चेंडूवरती येते. 30 धावा धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ इन अद्याप देखील बाकी. इन स्विंगचा मारा केला जातोय. ऑफ ब्रेक, सुंदर ऑफ ब्रेक होता. बॅटीची इनर एज घेत चेंडू विसावतोय सिंगलच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. 31 धावा धाव फलकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय सुंदर अशी देखणी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं त्याचबरोबर जे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत त्याचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. अक्षय खूप चांगली गोलंदाजी करतोय. डेथ ओव्हर मध्ये अजून एक निर्धाव चेंडू टाकतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला या षटकामध्ये. फक्त
त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी तो मात्र करतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, आबा मात्र तिथे उपस्थित आहेत, झेल मात्र टिपतायत आणि याचबरोबर अजून एक मोहरा, अजून एक शिलेदार मात्र बाद होतोय. काय सुंदर गोलंदाजी केली अक्षयने. मागील षटकामध्ये श्रीकांत त्याच्यावरती जे सडेतोड हल्ला चढवला होता तो पूर्णपणे पाडून काढलाय. आपल्या संघाला मात्र सारवलंय. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या 5 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू हलकासा ओव्हर पिच चेंडू, चेंडूला करून काढलंय सीमारेषेच्या पलीकडे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय की फलक जाऊन बसतो 37च्या घरामध्ये 38 धावांची आवश्यकता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. तर चला, विनंती असेल मस्करवाडी नंबर 2 क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. त्याचबरोबर चाळकेवाडी संघ यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या आघाडीची जोडी लगेचच मैदानाकडे पाठवायची. आपण पाहतात मित्रांनो, दक्ष स्पोर्ट्स क्लब आयोजित बहुदिवसीय क्रिकेटची स्पर्धा अर्थात दक्ष चषक 2021 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मर्यादित हे सर्व संघ या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवलाय त्यामुळे 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय आणि त्यामधून 2 संघ माहिंगडेवाडी आणि त्याचबरोबर तर सलतेवाडी संघ, हे 2 संघ अर्थात माहिंगडेवाडी आणि सलतेवाडी संघ या 2 संघ मात्र बक्षीस पात्राच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश साधलाय. आता कुठला अजून एक संघ असेल जो बक्षीस पात्र स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवेल. तर चला, विनंती असेल चाळकेवाडी संघ आपल्या आघाडीची जोडी लगेचच मैदानाकडे पाठवायची. वेळेची कमतरता आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती आलेला आहे. अर्थात मस्करवाडी नंबर 2 आपण देखील कुठल्या प्रकारे टीम मिटिंग न घेता क्षेत्ररक्षण लगेचच सजून घ्यायचंय आणि चाळकेवाडी संघ चला आपली आघाडीची जोडी लगेचच. भरपूर अवधी दगडला जातो. अजून देखील आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे. वेळ जर पाहिलं तर 4 वाजलेले, अजून 4 सामने खेळवायचे. अवधी आपल्याकडे फक्त 1.5 तासाचा आहे कारण की 5:30 ते 5:45 ही सूर्यास्ताचा वेळ असणार आहे. अंधारामध्ये आपल्याला जायचं नाहीये. कुठल्याही प्रकारे संघाला अंधाराचा तोटा होणार नाही यासाठी मी विनंती करेन वारंवार की थोडंसं स्पीडअप करा. कारण तुमचा संघ फायनल मध्ये आला तर त्याचे परिणाम भोगावे लागणार नाही. तर मात्र पहिल्या सत्राचा झालाय खेळ समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं मित्रांनो 37 धावा आलेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष असणार आहे आणि हे 38 धावांचं लक्ष गाठण्यासाठी आघाडीची जोडी यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहतोय आकाश आणि त्याचा साथ देण्यासाठी आबा आलेले आहेत. अर्थात मारुती काल देखील प्रमुख पाहुण्याच्या भूमिकेमध्ये ते आमच्या व्यासपीठावरती होते, परंतु आज एक खेळाडू म्हणून ते मैदानावरती आहेत आणि आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांचे चाहते वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत आणि आज आबा यांच्यावरती करडी नजर असणार आहे प्रेक्षकांची देखील. कारण की सातत्याने या खेळाडूचा खेळ हा दर्जेदार राहिलाय आणि आज आकाशकडे देखील तेवढ्याच अपेक्षांनी पाहिलं जाते. तर 38 धावांचं आव्हान असणार आहे. 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये हेच ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते अर्थात दीक्षित लाईव्ह याच्यावरती आपण ही स्पर्धा पाहू शकता. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्टिंग मैदानावरती होत असताना आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता या मैदानाचं पूर्ण एक विहंगम दृश्य आमचे कॅमेरामॅन टिपतायत. सर्वच खेळाडू आपण पाहतो की कशा प्रकारे तयारी करतात. टीम मिटिंग नको प्लीज, चला वेग वाढवा. आबा स्ट्रायकर हँड वरती, नॉन स्ट्रायकर हँड वरती आकाश. टीम मिटिंग नको प्लीज, चला वारंवार विनंती करण्यासाठी सांगू नका. तर गोलंदाज अनिल येत आहेत. 38 धावांचं लक्ष असणार. 37 धावा धापलकावरती झालेले आहेत. अतिशय उंच पुढे गोलंदाज, पूर्ण स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक उंच पुरा गोलंदाज कोणता अनिल. बघूयात आम्ही कशा प्रकारची गोलंदाजी करतील. आबा टू अनिल. मारुती मात्र अर्थात आबा स्ट्रायकर हँड वरती येत आहेत. तर अनिल यांचा पहिला चेंडू आबा यांच्यासाठी. पहिला चेंडू ऑन साइडला म्हणून काढताय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय की काय पंचांचा इशारा येतोय. 1 धाव. 1 ने मात्र धावसंख्येचा
श्रीगणेशा केला जातो. धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जाते. आपण पाहताय मित्रांनो 37 धावा झाल्यानंतर 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगलने मात्र फलंदाज सुरक्षितरित्या संयमीरित्या आपलं खातं उघडत आपल्या संघाला मात्र एक सुरुवात करून देत आहेत. बघत यापुढचा प्रवास कशा प्रकारचा राहणार आहे. चेंडू वेगाने आतमध्ये येते. आपला उंचीचा परिपूर्ण वापर केला जातो गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. चेंडू अपेक्षापेक्षा जास्त उसळी घेतोय. आपण ओळखले की चेंडू कदाचित गुळ्याच्या खाली राहील, त्यानंतर मात्र चेंडूला खणून काढूयात, परंतु चेंडूने अतिशय वेगाने उसळी घेतली. शरीरावरती चेंडू आदळला जातोय. बॉडी लाईन वरती अटॅक केला जातोय. फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम मात्र गोलंदाज करतायत. कर्टली एम्ब्रॉस वेस्ट इंडिज गोलंदाज त्याच्या गोलंदाजीची आठवण झाली तेव्हा अशा प्रकारचे चेंडू आतमध्ये येते. यावेळेस अजून वेगवान चेंडू, अजून एक वेगवान चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव भेटते. बघा क्षेत्ररक्षणाची साथ तुमच्या संघाला असणं खूप गरजेचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप तुमचं चप्पल असणं खूप गरजेचं आहे, कारण की एक एक धाव ही खूप महत्वाची असते. सामना जेव्हा शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगला जातो त्यावेळेला अशा एक एक धावा खूप महत्वाचा रोल डिपेंड करतात, खूप महत्वाचं फॅक्टर डिपेंड करतात. आणि हे मैदानावरती बघूयात आपण. तर या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, 2 धावा धावफलकावरती. अजून एक आत खूप टप्प्याचा चेंडू, अतिशय वेगवान मारा केला जातोय. जणू काय वेस्ट इंडिजचे ते 90s 80s 70च्या दशकांमधले गोलंदाजांची आठवण करून केली जाते. आणि त्या काळामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेला कर्टली एम्ब्रॉस, त्यानंतर पाहिले तर मायकल होल्डिंग हे गोलंदाज असायचे जी सातत्याने फलंदाजांच्या चेहऱ्यावरती मारा करायचे, बाउन्सर अटॅक करायचे. त्यावेळेला त्यांची गोलंदाजी म्हणजे आग ओकणारी गोलंदाजी होती. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानावरती आपण होत असताना पाहतोय. गोलंदाज अनिल याच्या माध्यमातून फलंदाज आबा यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारे संघाला चांगले योगदान न देता मात्र बाद होत आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 चेंडूचे समापन करतो. फलकावरती धावसंख्या 2 एका फलंदाजा मोबदला लागला. अतिशय खराब सुरुवात म्हणावी लागेल. अपेक्षा खूप साऱ्या होत्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, परंतु अपेक्षेला पूर्णपणे फोल अशी कामगिरी मात्र फलंदाजीच्या माध्यमातून भेटते. बघा तुमच्याकडे डावखुरा आता तर श्रीकांत अर्थात बापू सारखा एक चांगला अष्टपैलू फलंदाज असताना तुम्ही कशा प्रकारचे डाव खेळताय हे खूप चर्चेचे विषय बनू शकतात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 धावफलकावरती आलेले आहेत. कुठल्या प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. ही जमेची गोष्ट, ही चांगली गोष्ट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबतीत. परंतु आकाश मैदानावरती तळ ठोकून आहे. आकाशकडे नजरा असणार आहेत. आकाशची कामगिरी कशा प्रकारची असणार हा एक चर्चेचा विषय. अकोटाप्याचा चेंडू यावेळेस मध्ये पूल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेत चेंडू मात्र विसावतो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटते. पहिल्या षटकाचा होते खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आले ती एका गडाच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. तर पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. अनिल याने काय सुंदर सुरुवात करून दिली आपल्या संघाला. पूर्णपणे शाश्वतीपूर्ण सुरुवात, एक चांगली स्टार्ट गरजेची होती, एक फ्लाइंग स्टार्ट गरजेची होती. फ्लाइंग स्टार्ट मात्र मैदानावरती भेटते अनिल याच्या माध्यमातून. ज्या गतीने ज्या टप्प्याने गोलंदाजी केली गेली ही खऱ्या अर्थाने वाखणण्याजोगी होती. सुंदर गोलंदाजी होती, लयबद्ध गोलंदाजी होती. आणि याच्या परिणामाला आपण पाहतोय की 37-38 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजी करणारा संघ पूर्णपणे शांत आहे. कदाचित ही वादळा पूर्वीची शांतता तर नाही असं म्हणणं लागायला भाग पाडलं जाते की काय. तर येणारी 11 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 35 धावांची. आकाश स्ट्रायकर हँड वरती, नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर हँड वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस काय फटका आहे, काय देखणा स्ट्रोक होता. ताकद थोडीशी कमी पडते की काय. सुंदर शॉट सिलेक्शन होतं. बॅट थोडी कमी गतीने फिरली आणि आपण पाहतो की सीमा रेषेच्या लगत हा झेल मात्र टिपला जातो. आणि या विकेटचं महत्व काय आहे हे क्षेत्ररक्षण करणारा संघ निश्चित स्वरूपाने सांगतो. जल्लोष पहा, आनंद पहा, किती मोठं सेलिब्रेशन मैदानावरती केलं जाते. प्रत्येक खेळाडू अक्षरशः स्वतःशी आलिंगन घालतोय आणि आनंद मात्र उत्साह मात्र साजरा करतोय. तर फलंदाज आकाश मात्र बाद होतोय. मोठा मासा गळायला लागतो. एक मोठी शिकार म्हणावी लागेल मित्रांनो. ट्रॅप रचला गेला होता, जाळं विणलं गेलं होतं आणि जाळ्यामध्ये मात्र हा मासा अडकलाय. आकाश बॅक टू द पावलं. थोडीशी निराशा, त्याची संत पावलं दर्शवत आहेत की तो खूप निराश आहे. स्वतःची चर्चा करतोय. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अशा प्रकारे जर का बाद झाला तर मात्र फक्त आणि फक्त
प्रश्नांचं थैमान त्याच्या मनामध्ये असतं आणि प्रश्नांचं उत्तर काय तर म्हणजे बॅक टू द पवेलियन. तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. तर श्रीकांत अर्थात बाबू येत आहेत. एकेकाळचा सर्वाधिक यशस्वी डावखुरा आताचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं तो फलंदाज आता मात्र मैदानावरती आलाय. म्हणजे काय करेल बाबू. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची इनर एज घेत मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये. बघा 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. सध्याची स्थिती जर पाहिली तर धापलकावरती 4 धावा आल्या. 34 धावांची अद्याप देखील आवश्यकता येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू चा खेळ बाकी. 34 धावांची आवश्यकता. 5 मोठे फटके खेळायचे. हे 5 मोठे फटके येणार का. चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्राशी चेंडू खालती येतोय. प्रयत्न जरूर झाला होता. शेवटच्या क्षणी चेंडू मात्र भूमीला ताण होतोय आणि याचबरोबर एक धाव फलकावरती अंकित केली जाते. सिंगल्स डबल्सने काय फरक नाही पडणार आहे. जेवढे सिंगल्स डबल होतील तेवढी चांगली जमिनीची बाजू असेल ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि गोलंदाजी करणारा संघ तिथपर्यंत सुटकेचा निश्वास सोडेल जिथपर्यंत सिंगल्स डबल्स होते. मोठी फटकेबाजी खेळावी लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती राम आलेला आहे. आता जर पाहिलं तर राम मात्र मैदानावरती आलेला आहे. थोडासा भार असणाऱ्या रामच्या खांद्यांवरती हा भार ते कशा प्रकारे पेलवतील. गोलंदाज केपी खूप चांगली गोलंदाजी करतात. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला. यावेळेस 5 चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. 2 क्षेत्ररक्षक मात्र त्यांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धावा येणं गरजेचं आहे. ते कशा येऊ द्यात, मिसफिल्डिंग मधून येऊ द्यात किंवा फटकेबाजी करून येऊ द्या. धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र यायला कदाचित सुरुवात झाली की काय. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने आपण पाहतो स्कोर जाऊन पोहोचतो 9च्या घरामध्ये. 38 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती. 29 धावांची अद्याप देखील आवश्यकता येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न रामच्या बॅटिंगमधून निघतोय. अजून एक गडागती प्रहार, षटकार 6 धावांसाठी. काय सुंदर फटका होता, काय देखणा फटका होता. अतिशय सुंदर लय मध्ये आलाय राम. रामचं क्लिक होणं खूप गरजेचं होतं आणि राम आता मात्र क्लिक झालाय. एक चौकार, एक षटकार आणि अशाच प्रकारे जर का फटकेंची वर्षा होत राहिली तर धावसंख्येचा महापूर ओसंडतोय की काय. षटकाराच्या बरोबरीने आपण 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आता मात्र झाली आहे की काय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना पूर्णपणे जपडून ठेवलं होतं परंतु या षटकामध्ये फलंदाजांनी हात खुले केलेत आणि आपण पाहतो त्याच्या प्रत्युत्तरादाखल 2 मोठे फटके धावफलकावरती आलेले आहेत. यावेळेस चेंडू आतमध्ये येतोय. ऑफ ब्रेकचा मारा केपीएच्या माध्यमातून. फलंदाज पूर्णपणे फसतोय. त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर लॉस. 2 षटकांचा होते खेळ समाप्त. 3 फलंदाज बाद होत आहेत 15 धावसंख्येवरती. ते 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता मित्रांनो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करत असताना अद्याप देखील 23 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज अमोल यावेळेस मैदानावरती आलेले आहेत. श्रीकांत एका आशेचं किरण मैदानावरती अद्याप देखील उपस्थित. थोडासा स्पीड द्या प्लीज. चला विनंती करा. थोडासा वेग द्या विनंती असेल. टीम मिटिंग नको. क्षेत्ररक्षण करणारा संघ मस्करवाडी नंबर 2. थोडासा वेग वाढवा. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 15 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 12 चेंडू 23 आणि श्रीकांत आणि बाबू किंवा बाबूच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर 3 मोठे फटके ते येणार का. 12 चेंडू 23 धावांचं समीकरण अद्याप देखील शेष. नवीन गोलंदाज मैदानावरती विनोद येत आहेत. राईट अँड राऊंड विकेट. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू. पंचांचा इशारा वाईड +1 अशा 2 धावा येतात. ह्या चुका खूप महागड्या पडू शकतात. 14 चेंडूंमध्ये 23 धावां 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना अशा प्रकारे धावा जर का भाल होत राहिल्या तर मात्र याचे परिणाम खूप महागडे ठरतील. चला 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 विनंती असेल. टीम मिटिंग नको. पंच 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21. 9चा अंतर असणारे चेंडू आणि धावांमधलं हे अंतर कशा प्रकारे पार केलं जाणार.
यावेळेस बाकीच्या आउटर एज चेंडू कदाचित यष्टीरक्षकाच्या जवळ गेला, धावची झेल पकडण्याची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी दैव बलवंत ठरते. चेंडू भूमीला ते दान होते आणि निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज आपण पाहतो विनोद पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला आणि प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. श्रीकांत अर्थात बाबू थोडासा विचार करतोय कशा प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. पूर्णपणे अडचणींमध्ये सापडलेला आहे. भरपूर सारे प्रश्न त्याच्या समोर आलेले आहेत. सुरुवातीच्या फलंदाजीने खूप चांगली सुरुवात दिली नाही, परंतु रामने जी कलाटणी दिली या सामन्याला, ती कलाटणी मात्र जर यशामध्ये संपादित करायची असेल तर बाबू याला जोखीम पत्करावी लागेल, सडेतोड फलंदाजी करावीच लागेल. अजून एक निर्धाव चेंडू, यावेळेस मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बघा तुम्ही जागेवरून जेव्हा तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे फटके खेळू शकत नाही. फुटवर्कचा वापर करावा लागेल, थोडीशी पदलेली दाखवावं लागेल, गोलंदाजीच्या शैलीकडे पाहावं लागेल, गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे ओळखावं लागेल. आणि हेच मात्र बाबूच्या माध्यमातून कशा प्रकारे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द विकेट, फटका खूप चांगला होता. शेवटच्या क्षणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करते केपी, 2 धाव जरूर भेटतात. बघा मागील चेंडू सरळ त्यांनी जागेवर राहून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर पदले दाखवलं. फटका खूप चांगला होता, क्षेत्ररक्षण त्याहून अधिक सुंदर झालं. शेवटच्या क्षणी 2 धावा या चेंडूवरती भेटतात आणि 2 धावेच्या बरोबरीने 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील 19 धावांची आवश्यकता असणार आहे मित्रांनो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला खणून काढले, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एक पेक्षा काही नाहीये, दुसरीची संधी जरूर झाली आणि संधीचं मात्र सोनं केलं जाते. सुंदर यावेळेस मात्र रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या फलंदाजांच्या माध्यमातून. एक संधी भेटल्याने संधीचा फायदा कसा, तर तो म्हणजे असा सिंगल्सला डबल्स मध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि हेच काम मात्र मैदानावरती दोन्ही फलंदाज करतात. अशाच प्रकारे जर का धावफलकाला सातत्याने आकार देत राहिला तर उकार मात्र वेगळा भेटेल. या दोन्ही स्कोर कार्ड 21च्या घरामध्ये पोहोचतो. या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका खूप चांगला आहे, गाठायचं होतं, अंतर गाठली, उंची, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, झेल मात्र सुटतोय शेवटच्या क्षणी. कुणाचा, तर तो म्हणजे श्रीकांतचा. हा खेळाडू खूप महागडा ठरू शकतो मित्रांनो. एखाद्या जखमी वाघाला तुम्ही मैदानावरती जेव्हा सोडताना तो अजून घातक असतो. धामणी संघ टॉससाठी यायचं पुढील सामन्यासाठी. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो धामणी बरोबर पुढील लढत खेळेल. तर धामणी संघ या लगेचच टॉससाठी. तर टीम मिटिंग नको, चला प्लीज वेट करून तुम्हाला वारंवार विनंती करतो आम्ही. 23 धावा दाखवण्यावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका लागणं खूप गरजेचं आहे फलंदाजी करण्याच्या संघासाठी. आणि चेंडू जर का निर्धाव गेला तर मात्र गोलंदाजी करणारा संघ एक पाऊल वरचा ठरेल. ऑन साईडला फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, अजून एकदा चूक, दुसरा झेल सुटतोय बाबू याचा. या चेंडूवरती 1 आली, 1च्या बरोबर स्कोर काय जाऊन बसतोय 24च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा. जय आणि पराजयाच्या मध्ये कोण उभा आहे साळकेवाडी संघासाठी, तर तो म्हणजे बाबू, अर्थातच श्रीकांत उभा. तर श्रीकांत काय करेल, येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 14 धावा कशा प्रकारे तो काढेल हे अप्रतिम चित्र थोड्या वेळात आपल्या समोर तर सादर केलं जाईल, परंतु कुठला गोलंदाज असेल त्याच्यावरती विश्वास दर्शवला जाईल. त्याला टीम मिटिंग नको, प्लीज थोडासा स्पीडअप करा, प्लीज प्लीज प्लीज. 4 वाजलेत, अजून आपल्याला 5 मॅचेस खेळवायचे. प्लीज मी विनंती करेन वारंवार, कुठल्या प्रकारे टीम मिटिंग नको. अजयकांच्या माध्यमातून वारंवार विनंती करत आहोत मी तुम्हाला. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देईल. तो फटका कधी येणार, श्रीकांत अर्थात बाबू जितके जास्तीत जास्त चेंडू खेळणार तितक्या जास्तीत जास्त धावा धावफलकावरती येणार. सचिन मोरेकडून तर श्रीकांत याच्यासाठी एक सुवर्ण संधी असताना जर का श्रीकांतने हा सामना जिंकवला आपल्या संघासाठी तर मात्र सचिन मोरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर सुवर्ण संधी असणार आहे श्रीकांत याच्यासाठी सचिन यांच्याकडून. जर का सामना जिंकवला तर मात्र 201 रुपयांचं पारितोषिक. येणारे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. श्रीकांत याच्यासाठी 2 फटक्यांचा हा खेळ आहे मित्रांनो. असे कित्येक तरी सामने दक्ष संघासाठी, दक्ष स्पोर्ट्स क्लब साठी त्यांनी जिंकून दिलेत आणि आज पुन्हा एकदा तोच श्रीकांत पुन्हा एकदा लय मध्ये येणार का, पुन्हा एकदा तोच फ्लॅशबॅक त्याच्या जुन्या आठवणींचा प्रेक्षकांसमोर आणणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज यावेळेस मात्र सचिन. पहिला चेंडू हलक्या धीम्या गतीने चेंडू टाकला होता, नीटचा समजू शकला नाहीये. बॅट खूप वेगाने त्याची आली, शेवटच्या क्षणी 1 धाव भेटते, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. सामना अद्याप देखील जिवंत आहे. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. सचिन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, तर श्रीकांत स्ट्रायकर हँडवरती. 5 चेंडू 13.
अकोटामध्ये चेंडू यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. केपी यावेळेस मात्र चेंडू खालती जाते, केपी यावेळेस चूक करणार नाहीये आणि फलंदाज बाबू मात्र बाद. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा, वारंवार विनंती करतोय. शेवटचा आशेचं किरण मात्र शमावलं जाते, परंतु सामना अद्याप देखील जिवंत आहे. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील. एक जरी फटका आला तरी देखील सामन्याला रंगत निर्माण होईल. तर बघूयात हा फटका येणार का. येणारे 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यावेळेस मात्र अनिल जाधव नॉन स्ट्रायकर हँडवरती, आणि स्ट्रायकर हँडवरती आपण पाहतोय फलंदाज अमोल आहे स्ट्राईकवरती, अनिल नॉन स्ट्रायकर हँडवरती. 13 धावांची आवश्यकता. स्कोअर झालाय 25. 4-13. सचिन राईट मोडदी विकेट. साऊंड साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय वेगाने सरसावतोय स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव भेटते. आता मात्र 2-3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर सामन्याला खूप चांगली रंगत निर्माण होईल, ज्यासाठी प्रेक्षक राजा आज मैदानावरती उपस्थित झाले. त्या प्रेक्षकांचं मात्र निखळ मनोरंजन करायचं असेल तर मात्र षटकार येणं खूप गरजेचं. 3 चेंडू 12. सचिन राईट मोडदी विकेट. अकोटामध्ये चेंडू यावेळेस मात्र पंचांकडे लावडे पिल माहिती होते, परंतु एक धाव घेण्याची संधी जरूर केली जाते. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे जातंय की काय, आणि हो जातंय, आणि फलंदाज मात्र बाद. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अमोल मात्र स्ट्राईक वरती येतोय. हे शुभ संकेत असतील का, हा प्रश्नचिन्ह मात्र मैदानावरती अद्याप देखील उपस्थित. तर 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यावेळेस मात्र आपण पाहतो नॉन स्ट्रायकर हँडवरती जात असताना अक्षय. टीम मीटिंग नंबर प्लीज. मस्करवाडी बघा, खूप वेळ घेतो तुम्ही. मस्करवाडी प्लीज एवढा वेळ घेऊ नका, विनंती असेल तुम्हाला, थोडंसं सहकार्य करा. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू या सामन्यातला. या चेंडूवरती सर्व चित्र स्पष्ट होईल. हा सामना किती वेळ जिवंत राहील. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. अमोल स्ट्रायकर हँडवरती तर सचिन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. हा चेंडू निर्णायक असेल या सामन्याला कलाटणी देण्यासाठी. यावेळेस या चेंडूवरती चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या लगेच सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. तर चला थोडासा वेग वाढवा, चेंडू पुरवायचा. प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू द्या. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आणि याचबरोबर आपण पाहतोय मस्करवाडी नंबर 2 हा सामना मात्र जिंकतोय. धामणी संघ टॉस साठी यायचा आणि मस्करवाडी नंबर 2 टॉस साठी यायचे. लवकर लवकर थोडासा वेग वाढवा. मस्करवाडी नंबर 2 आणि धामणी टॉस साठी यायचं. पुढे होणारा सामना मित्रांनो आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना हा खेळला जातो धामणी विरुद्ध मस्करवाडी नंबर 2 या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत, सचिन आणि त्याचबरोबर मस्करवाडी संघाचे संघनायक देखील आलेले आहेत. तर टॉस उडवायचा आहे. चला लगेचच. महाराज मात्र टॉस उडवत आहेत. आणि याचबरोबर टॉस जिंकलाय धामणी. धामणी संघाने टॉस जिंकलाय. तुमचा जो काही निर्णय असेल तो कळवायचा धामणी संघ. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे तर मस्करवाडी संघ आपली आघाडीची जोडी पाठवायची. हा सामना 3 षटकांचा असेल, कृपया याची नोंद घ्यायची. हा सामना 3 षटकांचा असेल. मस्करवाडी नंबर 2 ना. तर चला चला थोडासा वेग वाढवा. तर या पुढील सामन्याचं धावतं करण्यासाठी आमंत्रित करूयात आमचे परम मित्र या परिसरातील अजून एक जबरदस्त असे समालोचक प्रवीण अर्थात महाराज यांना पुढील 6 षटकांसाठी धावतं करण्यासाठी महाराज यांना आपण आमंत्रित करूया.
सेकंड इनिंग आहे नाही आता सेकंड इनिंग वन साइड विनर झाले सेकंड इनिंग आहे दादा इनिंग काहीच दाखव सेकंड इनिंग हे फर्स्ट इनिंगच खेळायचं सर. फर्स्ट इनिंग हां सेकंड राऊंड आहे. तर बक्षचषक 2021 या क्रिकेट पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमींचं त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्या संघाने भाग घेतला आहे त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपण पाहतोय शेवटच्या गटातील दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत भराडी माता धामणी विरुद्ध सिद्धनाथ 11 मस्करवाडी. कृपया विनंती असेल प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर आयोजकांनी बराच या ठिकाणी संयम दाखवला, परंतु तो संयम दाखवत असताना प्रत्येक संघानं कुठेतरी या नियमाचं उल्लंघन केल्याचं दिसून येते. तर आयोजकांच्या सूचनेनुसार या ठिकाणी सूचना दिली जाते की पहिला चेंडू पडल्यानंतर हा टायमिंग स्टार्ट होईल. 3 षटकाचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये एक डाव या ठिकाणी कव्हर केला जाईल याची दक्षता घ्यायची. आपण पाहतोय 4:17 असा अवधी आणि तब्बल 2 मिनिटाचा अवधी घेतला गेला तो धामणी संघाकडून क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. तर 15 मिनिटाचा अवधी असेल. 4:31 हा सामना मित्रांनो संपला पाहिजे. रोनक गोलंदाजी मारत होते तर एका बाजूला किरण मस्कर केपी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद भोसले गर्जना 11 या संघाकडून जसं की भारतीय संघाकडून मोहम्मद